वृक्ष तिथे छाया, बुवा तिथं बाया, हे म्हणतात ते काही खोटं नाहीये. स्वतःच्या परिस्थितीला हातबल झालेल्या बायका ज्या असतात त्या बाबांकडे काहीतरी मार्ग निघेल म्हणून तिथे जातात. लिंग पिसाड बाबा लोक जे असतात ते स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी अशा स्त्रियांचा केवळ वापर करून घेतात. म्हणजे अगोदर आसाराम बापू, राम रहीम आणि आता हा खरात बाबा, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये फार चांगलं म्हणून गेलेत की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावूनी राख, डोळे झाकुणी करती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगती विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळोतयांची संगती. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. मुलींना म्हणे लग्नामध्ये ग्रंथ नका देऊ, संविधान द्या. ज्या पदराखाली तुम्ही कित्येक अशा क्रिमिनलला छाया दिली. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तुम्ही काय केले हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. कित्येक अशा क्रिमिनलला पदराखाली छाया दिली आणि त्याच पदराने त्या महाराजांचे पाय पुसतायत. पदर जो आहे ना तो बाईची शान समजला जातो, तिचा अभिमान समजला जातो. तुमचा अभिमान कुठे पाय पुसतोय हे दिसतंय. यांनी स्वतःच्या पदाचा आणि पदराचा चांगलाच गैरवापर केलेला आहे. म्हणजे या बाबाविषयी जर कुणी काही लिहिलं तर या त्याला नोटीस पाठवायच्या की तू बाबांची जाहीर माफी माग आणि त्या आर्टिकल खाली उतरव. महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल, सॉरी खरात फाईल आता बाहेर आलेली आहे, ज्यामध्ये कित्येक अशा राजकारण्यांची नाव आहेत. पांढऱ्या शुभ्र कपड्यांच्या पाठीमागे या लोकांनी केलेले काळे धंदे आता समोर आलेले आहेत. 50 पेक्षा जास्त महिलांवरती या माणसाने अत्याचार केलेले आहेत. ऑफिसमध्ये त्यांना बोलवायचा, कुठला तरी पेढा खाऊ घालायचा आणि त्यांना गुंगी यायची आणि त्याच्यातच हा माणूस त्यांच्यावरती अत्याचार करायचा. एका महिलेला तर हा म्हटला होता की मी तुझा कृष्ण आहे, तू माझी त्या काळची राधा आहे, म्हणून तू माझ्यासोबत संबंध ठेव. जर तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर तुझा होणारा नवरा मरून जाईल, तुझं लग्न होणार नाही, अशा कित्येक धमक्या या माणसाने दिलेल्या आहेत. या माणसाने पाणी, वायग्रा, कप सिरप याच्यापासून बनवलेलं ओशनो जल घ्यायला तर लोक हेलिकॉप्टर पाठवत होते, गाड्या पाठवत होते आणि त्याच्यासाठी लोक रांगा लावत होते आणि याच्यामध्ये अर्ध्याच्या वरती राजकारणी होते. ज्या सिन्नर तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा आहे तिथे या माणसाच्या शेतामध्ये डायरेक्टली दारणा धरणातून पाईपलाईन होती. या गोष्टीचा GR काढला होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे या माणसाच्या वागणुकीला आणि याच्या शेताला खतपाणी घालण्याचं काम जे आहे ते राजकारणी बरोबररित्या करत होते. आणि आता यामध्ये कोणाकोणाची मुळं रोवलेली आहेत, कुठपर्यंत पाणी मुरलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. तुम्ही एक बंदा काफी है हा मूवी जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्याच्या शेवटी एक फार चांगली कथा आहे की रावणाला का बरं माफ नाही केलं भगवान शंकराने, कारण त्याने साधूच्या वेशामध्ये अपहरण केलं होतं सीता मातेचं. जर त्यांनी रावण बनून त्यांचं अपहरण केलं असतं तर त्याला माफी मिळाली असती. पण त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला, त्यांनी साधुत्वाचा अपमान केला आणि या गोष्टीचे परिणाम सृष्टीवरती कायम राहणार. म्हणून भगवान शंकराने त्याला मोक्ष प्राप्ती होऊ दिली नाही. तसंच हे जे लोक आहेत साधू धर्माचा अपमान करतात, सनातन धर्माचा अपमान करतात, अशा लोकांना कदापि माफ नाही केलं पाहिजे. या लोकांना फाशी दिली पाहिजे. अगर उसने रावण बनकर सीता का अपहरण किया होता, लेकिन उसने साधु का वेश धारण किया था, जिसका प्रभाव पूरे संसार के साधुत्व और सनातन पर सदियों तक रहेगा, जिसकी कोई माफी नहीं है योर ऑनर. और ये रावण है, रावण. इसे कतई नहीं छोड़ा जाना चाहिए. इसने गुरु भक्ति के साथ विश्वासघात किया है, मासूम बच्चों के साथ विश्वासघात किया है. इसने मेरे और हम सबके महादेव के साथ विश्वासघात किया है.